हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि आता किती वाजलेत बघा. तर आता 8:10 झालेले आहेत आणि मी जस्ट शॉपमधून आता घरी आले आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले. आता दिवाबत्ती वगैरे करते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. तर आता मी स्वयंपाकामध्ये छान असा अंड्याचा रस्सा बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला बघूया. तर चला मैत्रिणींनो, किचनमध्ये एंट्री केलेली आहे आणि एक वस्तू जाग्यावर ठेवते, कारण ही दोघं घरात असतात आणि सकाळी जाताना मी कट्टा स्वच्छ क्लीन करून गेलेली असते, पण येईपर्यंत त्याच्यावर दोघांनी छान डिझाईन काढून ठेवलेली असते. तर अशा पद्धतीने जी रिकामी वगैरे झालेली भांडी आहेत ती मी साईडला काढून ठेवते. स्वयंपाक करत असताना किचन कट्टा जेवढा क्लीन असेल आणि भरपूर मोकळी स्पेस असेल, म्हणजे रिकामा असेल, तेवढं आपल्याला छान वाटतं. पण ठीक आहे, लहान मुलं आहेत, असू दे, चालायचं. तरी मी जाताना त्यांना भरपूर इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की कट्ट्यावरती जास्त पसारा करू नका. जेवल्यानंतर जे काही रिकामं झालेलं असेल, प्लेट असेल किंवा पातेली वगैरे असतील, तर ती एखाद्या कुंड्यामध्ये, मोठा असा स्टीलचा बाऊल आहे तर त्यामध्ये भरून ठेवा वगैरे. पण मुलांचं कसं मूडवर असतं, काही वेळेला ठेवतात, काही वेळेला असंच पडलेलं असतं. तर इकडे चहा ठेवलेला आहे आणि मस्त आता त्यात असं आलं घालते की जेणेकरून चहाचा स्वाद आणखीन वाढेल. तर श्रेयाची आता एक्झाम चालू आहे, तर मी तिला विचारत होते की पेपर वगैरे कसा गेला, आणि ती सांगत होती की पेपर चांगला गेला, उद्या कोणता पेपर आहे, त्याचा अभ्यास झाला का वगैरे, यांचं दोघींचं डिस्कशन चालू होतं. आणखी काही टीचरांनी काही निरोप वगैरे दिलेला असेल तर ती सांगत असते. मी आपलं स्वयंपाकाचं आवरत तिच्याशी बोलत असते. तर अशा पद्धतीने चालू होतं आमच्या दोघींचं. तर ठीक आहे, आता चहाला छान अशी उकळी आलेली आहे. तर मिस्टर गॅलरीमध्ये बसलेले आहेत, त्यांना मी तिथे चहा नेऊन देते. त्यांना कामावरून आल्यानंतर चहा घेतल्यानंतर फ्रेश वाटतं, त्यामुळे ते थोडा का असेना चहा घेत असतात. अर्धाच कप असेल पण तो त्यांना लागतो. तर पहिल्यांदा आता माझा चहा झालेला आहे, मी त्यांना चहा नेऊन देते आणि मग स्वयंपाकाचं बघते. तर आता मी इथे कुकर लावलेला आहे, कुकरमध्ये फक्त भात लावला आहे आणि इकडे अंडी उकडत टाकलेली आहेत. तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. यासाठी मी लसूण, आलं, खोबरं, तीळ आणि कोथिंबीर एवढे जिन्नस घेतलेले आहेत. तर यापैकी ना, जे तीळ आणि खोबरं आहे, तर ते तीळ आणि खोबरं पहिल्यांदा भाजून घेते. तर कढई तापली की तीळ पटकन भाजतात, त्यामुळे थोडीशी कढई गरम करून घ्यायची आधी आणि मग तीळ घालायचे. इथे बघा, मंथन मध्ये मी करतो करत आला आहे, तर थोडं दिलं मी त्याला. आणि त्याच्यानंतर तीळ भाजल्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं असं भाजायचं की त्याला असे काळे काळे डाग दिसले पाहिजेत. छान असं खोबरं भाजून घ्यायचं आणि सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घातले आणि वाटून घेतलं. तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसतं ते. हे बघा, हे थोडंसं पातळ झालं आहे, पण जास्त बारीक होण्यासाठी मी थोडं जास्त पाणी घातलं. तर आता इथं रस्सा बनवण्यासाठी मी गरम पाणी वापरणार आहे, त्यामुळे गरम पाणी करून घेतलं. आता मी पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आणि यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आणि तो छान असा तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आपला जो कोल्हापुरी मसाला म्हणतात ना, आम्ही चटणी म्हणतो, तर तो जो कोल्हापुरी मसाला आहे तो आपण टाकायचा आहे. 2 ते 3 चमचे मी टाकणार आहे. कसं असतं, त्याच्या तिखटपणावर अवलंबून असतं. आता मिरच्या मी जास्त तिखट आणल्या नव्हत्या, मीडियमच होत्या, त्यामुळे मला जरासं 2 ते 3 चमचे टाकावं लागतं. तर तेलामध्ये अशासाठी टाकायचं की त्याला असा छान कट येतो. तर तेलामध्ये चटणी थोडी भाजली की आपण जो मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा. आता तेलामध्ये छान असा मसाला भाजून घ्यायचा. थोडा वेळ भाजल्यानंतर त्याला कढईनं तेल सुटतं,
तर अशा वेळेला ओळखायचं की आपला मसाला चांगला भाजला आहे. तर आता इथे मी थोडासा माझ्याकडे मटण मसाला आहे तर तो टाकून घेते आणि छान असा मसाला भाजून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय कढईनं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे. यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला आहे तो पाणी घालून ओतून घेते, म्हणजे बाकीचा जो मसाला राहिला होता तो वेस्ट होणार नाही. आणि आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी ती, आम्हाला थोडासा पातळच लागतो, रस्सा हा पातळच छान लागतो, त्यामुळे मी थोडासा पातळ होईल अशा अंदाजाने पाणी घातलेलं आहे. तर रश्श्याला उकळी येईपर्यंत आपण इकडे अंडी सोलून घेतलेली आहेत आणि चाकूने छान असा मध्ये कट मारून घ्यायचा. पूर्ण 2 भाग करायचे नाहीत, तर फक्त आतमध्ये कट मारायचा, जेणेकरून रस्सा आतपर्यंत त्याच्या उकळत असताना जाईल. तर ही अंडी कधी टाकायची? रश्श्याला छान उकळी आल्यानंतर शेवटी आपण ही अंडी टाकायची. तर आता आपला रस्सा छान उकळलेला आहे. तर अंडी टाकल्यानंतर ना जास्त वेळ रस्सा उकळायचा नाही. एक 5 मिनटामध्ये किंवा 2-3 मिनटामध्ये गॅस बंद करून झाकण लावून ठेवून द्यायचा. तर अशा पद्धतीने माझा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे रस्सा तयार. आणि आता मी मंथनला ताट करून देते. छान असा गरम गरम भात आणि एक अंडं आणि थोडासा रस्सा. ॲक्च्युली हा जो रस्सा आहे तो भाकरीबरोबर खूप छान लागतो, पण तो भाकरी खात नाही, त्यामुळे मी त्याला भातासोबत देते. तर ठीक आहे मंडळी, या तुम्ही पण जेवायला छान असा अंड्याचा रस्सा खायला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आता छान असे गार्निश करून घेते, म्हणजे दिसायला देखील छान दिसतं.